नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. ह्या फावटीच्या चवथीक सरकारा कडल्यान आणि स्पेशली मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या कडल्यान म्हजे घर ही येवजण गोंयकारांक भेट दिल्ल्याची घोशणा सरकारान केल्ली आसा. चवथी पयली सगळ्या मेन स्ट्रीम मिडियाचेर म्हटल्यार न्यूज पेपर आणि न्यूज चॅनल्स हांचेर व्हडा प्रमाणान ह्या म्हजे घर येवजणेची जायरातूय सरकारान केल्ली आसा. आणि ह्या येवजणे अंतर्गत सरकारान वेगवेगळे निर्णय घेतल्यात. त्या भायर 3 कायदे गेल्ल्या मन्सून सेशनान पास केल्यात आणि तातूंतल्यान सरकारी जमनींतल्या, उमणीदार जमनींतल्या आणि प्रायव्हेट जमनींतली जी इल्लीगल अनऑथरायज्ड स्ट्रक्चर्स घरां जी आसात ती लीगल करपाच्या संदर्भात सरकारान ही येवजण लोकां खातीर सादर केल्ली आसा. आता फाटल्या मन्सून सेशनान सरकारान 3 बिलां पास केल्या. तातूंत मुखेलपणान द गोवा लँड रेव्हेन्यू कोड अमेंडमेंट बिल 2025 ह्या अंडर सरकारी जमनी भितर जी इल्लीगल अनऑथरायज्ड स्ट्रक्चर्स आसात ती सरकार लिगलायज करपाची तरतूद ह्या बिलान आसा. त्या भायर द गोवा लेजिस्लेटिव्ह डिप्लोमा नंबर 2070 डेटेड 15/4/1961 अमेंडमेंट बिल 2025 म्हटल्यार कोमनीदाद कोड ऑफ कोमनीदाद ह्या कायद्यान अमेंडमेंट करून कोमनीदाद जमनीतली इल्लीगल अनऑथरायज्ड स्ट्रक्चर्स कायदेशीर करपाच्या संदर्भात हे दुसरे बिल. आणि तिसरे बिल द गोवा रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन्स अमेंडमेंट बिल 2025 म्हटल्यार ह्या कायद्या अंडर तुमच्या प्रायव्हेट जमनीन तुम्ही सरकारची वेगवेगळी परमिशन्स घेन असताना जी इल्लीगल अनऑथरायज्ड स्ट्रक्चर्स उभी केल्यात ती कायदेशीर करपाच्या संदर्भातली तरतूद. म्हटल्यार सरकारी, कोमनीदाद आणि प्रायव्हेट अशा तिनूय जमनीतली जी घरां, बेकायदा घरां, अनऑथरायज्ड घरां जी सरकारच्या परमिशना शिवाय बांधल्यात ती लिगलायज करपाच्या संदर्भात ही 3 बिलां आसात. त्या भायर हेर एडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स सरकारान घेतल्यात आणि अशी ही सगळी डिसिजन्स आणि हे नवे सगळे कायदे तयार करून सरकारान 2014 मेरेनची बांदकामां ही कायदेशीर करपाच्या संदर्भात पावलां उखलल्या. या संदर्भात मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी वेगवेगळे पंचायती, पालिका हांच्या कडेन ऑनलायन संवाद साधून ही एक व्हडली भेट ही गोंयकारांक आपूण दिवंक सोदता अशाय पद्धतीच्यो भावना तांणी उक्तायल्या. गोवा विधानसभेन, गोवाच न्हू तर खंयच्याय विधानसभेन जेन्ना सरकार बिलां पास करता, नवी बिलां जावं नाजाल्यार अमेंडमेंट जावं, ती पास जाल्या उपरांत मागीर ती गव्हर्नरा कडेन मान्यते खातीर वयतात, एसेंटा खातीर वयतात. तशीच लोकसभा, राज्यसभेतली बिलां ही प्रेसिडेंटा कडेन एसेंटा खातीर वयतात. आता जो मेरेन गव्हर्नराची मान्यताय ह्या बिलांक मेळना तो मेरेन ही बिलां ही कायद्यांत रुपांतरीत जायना. म्हणटकच ही तिनूय बिलां सरकारान बेगोबेग गव्हर्नराक धाडून दिल्यात, पुणून गव्हर्नरान अजून मेरेन ह्या बिलांक एसेंट दिवंक ना. तरी पूण सरकारान उघडपणान ह्या येवजणेची जायरातबाजी सुरू केल्या. चवथीच्या निमतान व्हडा प्रमाणात सरकारा कडल्यान आणि पक्षा कडल्यानूय म्हजे घर ह्या येवजणेची जायरातबाजी प्रमोशन नेटान चल्ला. खरें म्हटल्यार गव्हर्नराच्या एसेंटा पयलीं सरकार हे ज्या अर्थान करता त्या अर्थान सरकाराक पुरायपणान विश्वास आसा की गव्हर्नर ही तिनूय बिलां ही मंजूर करतलो म्हणून. आता गोंयांत हालींच नव्यानूच नवे गव्हर्नर आमकां फावो जाल्ले आसात. आमचे नवे गव्हर्नर जे आसात ते कुसापती अशोक गजपती राजू असे तांचे नाव आणि तांची निवड ही 14 जुलै 2025 ह्या दिसा जाली आणि त्या उपरांत 26 जुलै 2025 ह्या दिसा तांणी सोपूत घेतली. कुसापती अशोक गजपती राजू हे मद्रासांत जन्मल्ले म्हटल्यार आताचे चेन्नय आणि ते कुसापती रॉयल फॅमिली ऑफ विजियानागरम आंध्र प्रदेश म्हटल्यार राजेशाही अशा पद्धतीच्या घराण्यात जन्मल्ले हे व्यक्तिमत्व. 1978 ह्या वर्सा तांणी जनता पार्टीतल्यान आमदार म्हणून ते वेचून आयले आणि मागीर
कंटिन्युअस 7 टाइम ते आमदार म्हणून वेचून आयले. ताणी पहिली आपली कारकीर्द पॉलिटिकल कारकीर्द जनता पार्टीतल्यान सुरू केली आणि मागीर ताणी तेलुगू देसम पक्षान ते रुजू झाले आणि तेलुगू देसम पक्षाचे प्रतिनिधित्व ताणी विधानसभे भितर केले. मागीर 2014 ह्या वर्सा ते लोकसभेचेर वेचून आयले. त्या वेळार तेलुगू देसम पार्टीन नरेंद्र मोदी सरकाराक तेको दिलो आणि तातूंत सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर म्हणून 2014 ते 2018 ह्या कार्यकाळान कुसापती अशोक गजपती राजू हांणी काम केले. म्हाका दिसता आमच्या मोपा इंटरनॅशनल मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाचे उक्तावणूय तांच्या हस्तुकीत एज अ सिव्हिल मिनिस्टर म्हणून जाल्ले. पुणून 2018 ह्या वर्सा आंध्र प्रदेशाक स्पेशल कॅटेगरी स्टेटस दिवपाच्या विशया वयल्यान वाद निर्माण जालो आणि त्या वादा खातीर टीडीपीन एनडीएचो सपोर्ट काढून घेतलो आणि त्या वेळार कुसापती अशोक गजपती राजू हांणी एज अ सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर म्हणून आपल्या मंत्रीपदाचो राजीनामो दिलो. मागीर 2022च्या वेंचणुकीन परतून टीडीपी एनडीए बरोबर गेली आणि टीडीपी आयज खरे म्हटल्यार केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार हे टीडीपी आणि जनता दल ह्या दोन पक्षाच्या तेक्याचेर आयज हे सरकार केंद्रात आसा. भाजपाक सगळ्यात चड जागो फावो जाल्यो खऱ्यो पुणून सत्ते खातीर जो आंकडो जावो तो आंकडो भाजपाक फावो जावना आणि त्या खातीर टीडीपीचे 16 सीट आणि जनता दलाचे 12 सीट अशा ह्या दोन महत्वाच्या पक्षाच्या तेक्याचेर नरेंद्र मोदी सरकार हे केंद्रात सत्तेचेर आसा. म्हणटकूच टीडीपी हो सगळ्यात व्हडलो घटक एनडीएक सपोर्ट करपी आणि त्या खातीर टीडीपीचो मान राखपा खातीर त्या अनुषंगानूच हे गव्हर्नराचे जे पद आसा ते कुसापती अशोक गजपती राजू हांका फावो जाल्ले आसात आणि ते गोयचे गव्हर्नर म्हणून कार्यरत आसात. आता टीडीपी हो प्रादेशिक पक्ष म्हटल्या उपरांत प्रदेशाची संस्कृताय, प्रदेशाची आयडेंटिटी, प्रदेशाची भौगोलिक रचना, प्रदेशाची भाषा या सगळ्या विषयांची जाणविकाय ही आमच्या गोयच्या गव्हर्नराक आसा आणि गोंयांत गोयची आयडेंटिटी, गोयचे एन्व्हायरमेंट, गोयची भाषा, गोयची संस्कृताय या सगळ्या विषया वयल्यान गोंयांत कशा तरेन चळवळ सुरू आसा. गोंया खातीर स्पेशल स्टेटसूय मागपाची ह्या पयली प्रक्रिया जाल्ली. या सगळ्या विशयांचेर गव्हर्नर हे पुरायपणान जागृत आसात, तांकां पुरायपणान हे विषय खबर आसात आणि त्या खातीर त्यांच्या कडल्यान गोयच्या हिताच्या नदरेंतल्यानूच डिसिजनां जातली आणि गोयच्या हिताच्या नदरेंतल्यानूच ते काम करतले अशी अपेक्षा आमकां गोंयकारां कडल्यान त्यांच्याकडे आसा. म्हणटकूच हे तीनूय बिलां जेन्ना राज्य सरकारान तांच्याकडे धाडल्यात ती अजून तांणी मंजूर करूंक ना. हाचोच अर्थ खंय तरी या बिलांच्या विरोधात जो एक वातावरण तयार जाल्ले आसा, जी एक चळवळ सुरू जाल्ली आसा आणि ही जी बिलां सरकारान मंजूर केल्यात विधानसभेन आपल्या बहुमताच्या जोराचेर, तातूंत स्पेशली सरकारी जमनीतली आणि कोमनीदाद जमनीतली बांदकामां ती कायदेशीर करपाच्या संदर्भात सरकारान बिलां तयार केल्यात. ती दोनूय बिलां ही ह्या पयली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या जजमेंटाच्या विरोधात आसात आणि त्या खातीर तांकां सोप्या तरेन मंजुरी मेळप हे खूप कठीण आसा आणि त्या खातीर निश्चितपणान गव्हर्नर ह्या तीनूय बिलांचेर आपल्या लिगल सेला कडल्यान त्या संदर्भात एडवाइस घेतले आणि मागीरूच ताका मंजुरी दितले. ज्या अर्थान अजून मेरेन ह्या बिलांक मंजुरी मेळोंक ना आणि मंजुरी फावो करी नसताना ज्या अर्थान बीजेपी सरकारान ह्या बिलांचे प्रमोशन आणि जायरातबाजी जी सुरू केल्या त्या वयल्यान ह्या बिलांक खरेच गव्हर्नर एसेंट दितले काय कितें, काय ती परत रिकन्सिडरेशना खातीर विधानसभेक धाडटले, नाजाल्यार ती बिलां ते राष्ट्रपतीच्या मंजुरी खातीर धाडटले, हे सगळे विषय अजूनही अनुत्तरीत आसात आणि त्या विशयाचेर आमकां पुरायपणान सखोलपणान पळोवचें पडटलें. आता एक महत्वाची आणि विशेष गजाल म्हटल्यार ह्या फाटभुंयेचेर म्हणटकूच ही तीन बिलां जी गव्हर्नराकडे गेल्यात आणि गव्हर्नराचे अजून एसेंट म्हटल्यार मंजुरी तांकां मेळोंक ना, ह्या फाटभुंयेचेर राष्ट्रीय पातळीचेर एक व्हडली घडामोड सुरू आसा.
ती घडामोड कितें तर तामिळनाडू हांगासर DMKचे सरकार आसा. हांगासरलो चीफ मिनिस्टर MK स्टॅलिन म्हटल्यार भाजपाच्या विरोधी पक्षाचे थंय सरकार आसा आणि ह्या सरकाराक सतोवपाचें काम हे त्या राज्यान गव्हर्नरा मार्फत सुरू आसा. सरकारान विधानसभेन पास केल्ली कितलीशीच बिलां ही गव्हर्नराकडे मंजुरी खातीर धाडल्या उपरांत गव्हर्नर ताचेर डिसिजनूच घेयना कितलेशेच म्हयने वर्सां आणि त्या खातीर थंय एक घटनात्मक पेच प्रसंग निर्माण जाल्लो आसा आणि ह्या घटनात्मक पेच प्रसंगा वयल्यान तामिळनाडू सरकारान ह्या विरोधान सुप्रीम कोर्टान याचिका दाखल केली आणि त्या याचिकेचेर सुप्रीम कोर्टान गव्हर्नर आणि प्रेसिडेंट हांणी टाइमली मॅनरान म्हटल्यार टाइमलाइन फॉलो करून निश्चित एका काल मर्यादेन ह्या बिलांक एसेंट दिवप नाजाल्यार ती रिकन्सिडरेशनाक धाडप कितें तरी त्या बिलांचेर डिसिजन घेवप गरजेचें आसा अशें मत सुप्रीम कोर्टान त्या जजमेंटा भितर उक्तायल्लें. तातूंत सुप्रीम कोर्टान डीम्ड प्रोविजन हेवूय सुप्रीम कोर्टान त्या जजमेंटान दिल्ले म्हटल्यार तुम्ही जर ते बिल जर गव्हर्नरान नाजाल्यार प्रेसिडेंटान जर ते ठरावीक टाइमलाइन पिरियडान जर ते मंजूर करूंक ना एसेंट दिवंक ना जाल्यार ते डीम्ड मंजूर जाले अशें धरून सरकार काम करतलो अशा पद्धतीचो हो ऐतिहासिक अशा पद्धतीचो हो जजमेंट जालो आणि ह्या जजमेंटा उपरांत आमच्यो भारताच्यो प्रेसिडेंट श्रीमती द्रौपदी मुर्मू हांणी एक चीट ही सुप्रीम कोर्टाक बरयली. प्रेसिडेंट ऑफ इंडिया इनवोक्ड आर्टिकल 143 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता आर्टिकल 143 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटल्यार कितें की जेन्ना कॉन्स्टिट्यूशनल पेच प्रसंग निर्माण जाता आणि अशा वेळाचेर जेन्ना राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाचो सल्लो जावो पडटा कांय गजालीच्या बाबतीत तेन्ना राष्ट्रपती आर्टिकल 143 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ह्या अंतर्गत सुप्रीम कोर्टाक चीट बरोवन त्या संदर्भान एडवाइस सुप्रीम कोर्टाचो मागपाक शकता आणि ते त्याच तरेन प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू हांणी सुप्रीम कोर्टाक ही चीट बरोवन सुप्रीम कोर्टा मुखार 14 प्रश्न तांणी दिल्लेले आसात आणि ह्या 14 प्रश्नाचेर सुप्रीम कोर्टा कडल्यान तांणी ह्या संदर्भान एडवाइस ओपिनियन मागलेले आसात. आता हे 14 प्रश्न कितें हेवूय आमी समजून घेवया. पयलो गव्हर्नर्स ऑप्शन्स. What are the constitutional options available to a governor when a bill is presented under Article 200? म्हणटकूच आर्टिकल 200 अंडर बिल जेन्ना गव्हर्नराकडे एसेंट वयता तेन्ना तांच्याकडे कॉन्स्टिट्यूशनल ऑप्शन्स कितें आसता. मागीर कॅबिनेट एडवाइस. इज द गव्हर्नर बाउंड बाय द एड एंड एडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स while exercising those options. म्हटल्यार काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हटल्यार मंत्रिमंडळान डिसिजन घेतलेलो डिसिजन हो मंजूर करपाकूच जाय अशें बंधन गव्हर्नराचेर आसता काय कितें. मागीर ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ गव्हर्नर्स डिस्क्रिशन. कॅन द गव्हर्नर्स डिस्क्रिशन अंडर आर्टिकल 200 बी चॅलेंज इन कोर्ट. म्हणटकूच जेन्ना गव्हर्नर एका बिलाक एसेंट दिता किंवा रिकन्सिडरेशनाक धाडटा त्या वेळार गव्हर्नराचो डिसिजन हो कोर्टान ज्युडिशियल रिव्ह्यू वचपाक शकता काय कितें असोय प्रश्न तांणी केला. आर्टिकल 361 शील्ड. डज आर्टिकल 361 प्रोवाइड an absolute bar to judicial review of the governor's action under article 200. म्हणटकूच 361 जे आसा आर्टिकल ते ज्युडिशियल रिव्ह्यू बार करता काय कितें की गव्हर्नर आणि प्रेसिडेंट जे डिसिजन घेता ते फायनल ते डिसिजन कोर्टान चॅलेंज करपाक मेळना असो ताचो अर्थ समजपाचो काय कितें. मागीर कोर्ट इम्पोज टाइमलाइन्स. कोर्टान जी टाइमलाइन इम्पोज केल्या ती कितपत योग्य असोय प्रश्न हो ह्या हेतून आमच्या प्रेसिडेंटान विचारलेलो आसा. मागीर प्रेसिडेंट डिस्क्रिशन. इज द प्रेसिडेंट डिस्क्रिशन अंडर आर्टिकल 201 सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हटल्यार प्रेसिडेंट डिस्क्रिशन हो राष्ट्रपती किंवा गव्हर्नराचो अधिकार. हो जो अधिकार जेन्ना राष्ट्रपती आणि गव्हर्नर आपलो वापरता त्या अधिकाराचो ज्युडिशियल रिव्ह्यू जावं शकता काय कितें असो प्रश्न तांणी केल्लो आसा. मागीर टाइमलाइन फॉर प्रेसिडेंट. जो टाइमलाइन सुप्रीम कोर्टान आपल्या जजमेंटा भितर सांगला तो टाइमलाइन हो घटनेच्या संविधानान अशा पद्धतीची टाइमलाइन लादप हे योग्य आसा काय कितें अशा पद्धतीचो हो प्रश्न आसा. मागीर मॅन्डेटरी
SC reference must the president seek the Supreme Court's opinion under Article 143 when the bill is reserved for assent. जेन्ना बिल मंजुरी खातीर प्रलंबित असता त्या वेळार सुप्रीम कोर्टाक प्रेसिडेंटान नाजाल्यार गव्हर्नरान सांगप काय कितें किंवा एडवायस मागप काय कितें. मागीर प्री एनेक्टमेंट जस्टिसिबिलिटी कॅन डिसिजन्स ऑफ द गव्हर्नर ऑर प्रेसिडेंट अंडर आर्टिकल 200 and 201 बी चॅलेंज बिफोर द लॉ कम इन टू फोर्स. म्हणटकूच जो मेरेन प्रेसिडेंट आणि गव्हर्नर मंजुरी दिना तो मेरेन तो कायदो जायना. म्हणटकूच तो विचाराधीन असताना त्या गजालीक विरोध करप हे योग्य काय कितें. म्हटल्यार जी गजाल अजून कायद्यान रुपांतरीतूच जावंक ना त्या गजालीक कोर्टा भितर चॅलेंज करप हे योग्य थारता काय कितें. मागीर सबस्टिट्यूशन व्हाया आर्टिकल 142 कॅन कोर्ट सबस्टिट्यूट द कॉन्स्टिट्यूशनल पावर्स ऑफ द प्रेसिडेंट ऑर गव्हर्नर युजिंग आर्टिकल 142. म्हणटकूच आर्टिकल 142 अंडर कोर्ट प्रेसिडेंट आणि राष्ट्रपतीच्या अधिकारांचेर गदा हाडपाक शकता काय कितें किंवा अधिकारांक नियंत्रित करपाक शकता काय कितें असो प्रश्न तातून आसा. डीम्ड एसेंट व्हॅलिडिटी इज द कन्सेप्ट ऑफ डीम्ड एसेंट कॉन्स्टिट्यूशनली व्हॅलिड. म्हणटकूच सुप्रीम कोर्टान जी जर प्रेसिडेंट आणि गव्हर्नरान जर ठराविक कालमर्यादेन जर कायद्याक त्या मंजुरी दिवंक ना जाल्यार ती डीम्ड एसेंट म्हटल्यार डीम्ड मंजूर जाली हे समजप हे घटनेन बसता काय कितें असो प्रश्न केला. म्हणटकूच फेडरल स्ट्रक्चर इम्पॅक्ट डू ज्युडिशियली इम्पोज टाइमलाइन्स एफेक्ट द फेडरल स्ट्रक्चर अँड सेपरेशन ऑफ पावर्स. आमचे संघ राज्य प्रणाली जी आम्ही आपणायल्या त्या संघ राज्य प्रणालीन अशा पद्धतीचो कोर्टाचो हस्तक्षेप हो या संघ राज्य प्रणालीक योग्य थारता का अयोग्य थारता असोय प्रश्न तातून केला. आणि स्कोप ऑफ ज्युडिशियल ओव्हरसाइट व्हॉट आर द लिमिट्स ऑफ ज्युडिशियल ओव्हरसाइट इन द लेजिस्लेटिव्ह प्रोसेस इन्व्हॉल्विंग गव्हर्नर्स अँड द प्रेसिडेंट. आता गव्हर्नर आणि प्रेसिडेंटाच्या ह्यांच्या कामकाजान ज्युडिशियल ओव्हरसाइट कितें जावपाक शकता अशा पद्धतीचो हो प्रश्न आसा. म्हणटकूच जे 14 प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सुप्रीम कोर्टाक विचारलेले आसात हे 14 प्रश्न हे संविधानाच्या कार्यपद्धतीच्या निमतान खूप महत्वाचे असे हे प्रश्न असतात. आणि ताचेर 5 मेंबर कॉन्स्टिट्यूशनल बेंचा मुखार सुनावणी फाटले कितलेशे दीस सुनावणी सुरू आसा. आणि तज्ञ जे वकील असतात आमच्या देशातले जे आम्ही तांकां कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट्स असे म्हणतात ते वकील हे वेगवेगळ्या पद्धतीन वेगवेगळ्या बाजून ह्या कॉन्स्टिट्यूशनल बेंचा मुखार आयज युक्तिवाद करत असतात. आणि हो युक्तिवाद हो खूप महत्वाचो अशा पद्धतीचो युक्तिवाद आसा. आणि ह्या युक्तिवादाकडे पुराय देशाचे लक्ष लागून आसा. आणि ह्या सगळ्या युक्तिवादान कॉन्स्टिट्यूशनाचो केस काढपाचो प्रकार सुरू आसा. म्हटल्यार ज्येष्ठ तज्ञ घटना तज्ञ अशा पद्धतीचे वकील हे आयज ह्या घटना पिठा मुखार युक्तिवाद करून ह्या सगळ्या विषयाचेर चर्चा त्यांची सुरू आसा. आता हे सगळे सुरू असतानाच गोयची ही 3 बिलां गव्हर्नराकडे असतात. म्हाका दिसता घडये गव्हर्नरूय ह्या कॉन्स्टिट्यूशनल बेंचा मुखार जी सुनावणीचे हियरिंग सुरू आसा त्या हियरिंगाचेर लक्ष दवरून आसा नदर दवरून आसा की बाबा त्या हियरिंगांतल्यान सुप्रीम कोर्ट नेमको कितें डिसिजन दिता ते डिसिजन दिल्या उपरांतूच घडये गव्हर्नर ह्या 3 बिलाच्या संदर्भात डिसिजन घेवपाक शकता. पूण जो मेरेन गव्हर्नर डिसिजन घेयना तो मेरेन ही बिलां ही कायदो जावपाक शकना. आणि जेन्ना जावंक ना बिलां ती कायदो जालो अशें गृहीत धरून सरकार त्या गजालीचेर जायरातीचेर आणि प्रमोशनाचेर सरकार लोकांचो पैसो जनतेचो पैसो खर्च करपाक शकता काय कितें हो हांगासर महत्वाचो प्रश्न आसा. आणि त्या प्रश्नाचेर म्हाका दिसता अपोजिशनान सरकाराक जाप विचारपाची गरज आसा. आता अशा तरेन प्रेसिडेंटा कडल्यान अशा घटनात्मक पेच प्रसंगाचेर सुप्रीम कोर्टा कडल्यान एडवायस मागपाचे प्रकार ह्या पयलीं खूबदा घडलेले आसात. आणि टाइम एंड अगेन अशें जेन्ना परिस्थिती निर्माण जाता त्या परिस्थितीन प्रेसिडेंट सुप्रीम कोर्टा कडल्यान अशा पद्धतीन एडवायस हो घेत असता. आता जेन्ना कायद्यात नवो कायदो तयार जाता ना जाल्यार कायद्यांत बदल जाता दुरुस्ती जाता अमेंडमेंट जाता ते दोनूय गजाली हे राज्यपाला मुखार धाडप हे कंपल्सरी. राज्यपालाक कंपल्सरी ते कायद्याक मंजुरी दिवची पडटा. राज्यपालांच्या मंजुरी उपरांतूच ताचे कायद्यात रूपांतर जाता. तशेंच केंद्रीय स्तराचेर राष्ट्रपती कडेन
आणि राज्य स्तराचेर राज्यपालांकडे हे कायदे धाडपाचो हो प्रोसिजर असता आणि त्या पद्दतीन गव्हर्नर ताका मंजुरी दिता. आता गव्हर्नर कितें करपाक शकता? एक तर गव्हर्नर त्या कायद्याक मंजुरी दिवपाक शकता, नाजाल्यार गव्हर्नर त्या कायद्यांचो रिकन्सिडरेशनान परतून सरकाराक धाडपाक शकता आणि सरकार तातूंत काय बदल करून परतून ते बिल पास करपाक शकता. आणि जर गव्हर्नराक त्या कायद्याच्या संविधानीक म्हटल्यार कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटीचेरूच जर दुबाव आसत जाल्यार काय वेळार अशी बिलां राज्यपालाकडल्यान थेट राष्ट्रपती कडेन धाडपाचोय एक प्रोसेस आसा आणि मागीर राष्ट्रपती कडल्यान ताका मंजुरी अथवा ताचे रिजेक्शन अशा पद्दतीन हे घडटा. आणि या सगळ्या प्रोसेसांतल्यानूच आमची ही सिस्टम डेमोक्रेटिक सिस्टम ही चलता आणि त्या खातीर राज्यपालाचो एसेंट हो खूप महत्वाचो ठरता. हांगासर 3 जे कायदे आसात जे गोंय विधानसभेन पास केल्ले आसात, ह्याच पद्दतीचे प्रयोग ह्या पयलीं जाल्लेले आसात. म्हटल्यार कोमुनिदादींतली इल्लीगल स्ट्रक्चर कायदेशीर करपाच्या संदर्भात ह्या पयलीं इन 2000 ज्या वेळार मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असले तांणी प्रयत्न केल्लो, पूण ताचे फुडें कांयच जावपाक शकूंक ना. कारण त्या अनुषंगान वेगवेगळे जजमेंट सुप्रीम कोर्टाचे आयिल्ल्या उपरांत सरकाराकूय तो कायदो फुडें व्हरपाचें धाडस जावंक ना. आता सरकारी जमनींतली बांदकामां कायदेशीर करपाच्या संदर्भात जो विशय आसा ताचेर रिसेंटली हिमाचल प्रदेश हायकोर्टान क्लियर कट जजमेंट दिल्लो आसा आणि तांणी सांगला की खंयच्याच तरेन अशा पद्दतीन सरकारी जमनींतली इल्लीगल स्ट्रक्चर्स ही कायदेशीर करपाक मेळना. आणि त्या खातीर म्हाका दिसता गव्हर्नरा मुखारूय एक पेच प्रसंग निर्माण जाल्लो आसा की अशा पद्दतीचे कोर्टाचे जजमेंट आसतना ह्या कायद्याक मंजुरी दिवची कशी. कारण गव्हर्नराकूय निर्णय घेता आसतना तांची एक लीगल टीम आसता आणि त्या लीगल टीमीच्या सल्ला मसलतीन एडवायजान तांकां ह्या संदर्भातले डिसिजन घेवचे पडटात. आणि त्या खातीर गव्हर्नरा मुखार जे नव्यानूच गोंयान आयल्यात आणि नव्यानूच जाणी गव्हर्नर पदाचो ताबो घेतलेलो आसा त्या गव्हर्नरा मुखार कुसापती अशोक गजपती राजू हांच्या मुखार सरकारान एक पेच प्रसंग अशा पद्दतीचो हो दवरलेलो आसा ह्या तिनूय बिलांच्या निमतान. आणि जो मेरेन ही बिलां गव्हर्नरा कडल्यान पास जायना तो मेरेन ही बिलां कायदो जावपाक शकना. आणि कायदो न जाल्ल्या बिलांचेर जायरातबाजी करून घोशणाबाजी करून आयज सरकार ज्या तरेन लोकांकडे वचपाचो प्रयत्न करता आणि लोकांक तांची इल्लीगल अनऑथरायज्ड स्ट्रक्चर्स लिगलायज करपाच्या संदर्भात आश्वासना दिता, ही कृती म्हाका दिसता खंय तरी योग्य ना. ही कृती मॉरली अयोग्य आसा. सरकारान किमान त्या कायद्याक राज्यपालाची मंजुरी मेळसर तरी वाट पळोवपाची गरज आसा. ती मंजुरी मेळच्या पयलींच सरकार ह्या येवजणेची आणि ह्या कायद्यांची जायरातबाजी जी करता ती म्हाका दिसता कितपत घटनेन योग्य थारता हाचो प्रश्न हो विरोधकांनी सरकाराक विचारचो, पूण सरकारानूय बी ताचेर विचार करचो असो हातूंतल्यान म्हाका दिसता. आता या सगळ्या पेच प्रसंगांतल्यान खरेंच आमकां पळोवचें पडटलें, कारण डेमोक्रेसी जी चलता ती आमच्या घटनेप्रमाणे चलता, कॉन्स्टिट्युशना प्रमाणे चलता, कायद्या प्रमाणे चलता. तर कायद्याच्या ह्या निकषाचेर सरकारान ही बिलां आयज पास करून गव्हर्नराकडे धाडलेली आसात. हालींच परतून एक फावट सुप्रीम कोर्टाचे रिसेंट जजमेंट जाल्लो आसा आणि त्या जजमेंटानूय सुप्रीम कोर्टान इल्लीगल अनऑथरायज जी बांदकामां आसात त्या बांदकामाच्या बाबतीत खर भूमिका ही सुप्रीम कोर्टान घेतलेली आसा. कारण जर अशा तरेन कायद्याचो मान जर कोणूच राखचो ना, कायद्याक जर कांयच कोणूच किंमत दिवचो ना, जाल्यार मागीर ते राज्य किंवा तो जो कारभार आसा तो पुरायपणान हाता भायर वयतलो. आणि त्या खातीर खंय तरी कायद्याचो अंकुश आसचो आणि त्या खातीर अशा तरेन सरसकट ह्या बांदकामांक कायदेशीर मान्यताय दिवप हे योग्य थारचे ना अशें निरीक्षण सुप्रीम कोर्टान आपल्या ह्या जजमेंटान केल्ले आसा. म्हणटकूच सरकारच्या ह्या कायद्याची खरी कसोटी आता राज्यपाला मुखार लागपाची आसा. राज्यपालांनी घडये ताका एसेंट दिले सुद्धा जाल्यार हे कायदे हे निश्चितपणान न्यायालयान चॅलेंज जातले आणि मागीर न्यायालयान चॅलेंज जाल्या उपरांत जर हे कायदे हे बेकायदा अशें म्हणून जर कोर्टान थारायले जाल्यार ती सरकारा खातीर आणि ताका मान्यता दिवपी गव्हर्नरा खातीरूय लजेची गजाल थारतली. आणि त्याच खातीर गव्हर्नरान सावध भूमिका घेतलेली आसा आणि
या सावध भूमिकेन गव्हर्नर या पुरायपणान या तिनूय बिलांचो अभ्यास करून आपल्या लीगल टीमी कडल्यान या बिलांच्या संदर्भात ऍडवाइस घेऊनच ते निर्णय घेतले आणि तो मेरेन आमकां वाट पळोवची पडटली. पुणून तो मेरेन वाट पळयता आसतना सरकार जी प्रत्यक्षान बिलां पासूच जावना ती बिलां पास झाली अशें गृहीत धरून जे लोकांक पिशे करपाचे प्रयत्न करता ते सरकारान करचे न्हू. किमान गव्हर्नराच्या मंजुरीची सरकारान वाट पळोवची आणि गव्हर्नराच्या मंजुरी उपरांत जाय तितकी जाहिरातबाजी आणि जाय तितके प्रमोशन सरकारान आपल्या या कायद्याचे आणि आपल्या या निर्णयाचे करचे. गव्हर्नर नेमके ह्या बिलांचेर कितें निर्णय घेतात हे पळोवप खूप इंटरेस्टिंग थारतले. गव्हर्नर माननीय पुसापती अशोक गजपती राजू हे टीडीपीचे प्रतिनिधित्व करतात, प्रादेशिक पक्षाचे प्रतिनिधित्व करतात आणि स्पेशली आंध्र प्रदेश ह्या राज्यातल्यान ते प्रतिनिधित्व करता असल्यान जी दक्षिण भारताची जी राज्यां आसात ती राज्यां ही आपल्या प्रादेशिक अस्मितायेक जपपी अशा पद्धतीची राज्य आसा आणि आमच्या गोयच्या प्रादेशिक अस्मितायेची जपणूक ही जावपाक जाय हाची भावना गोंयकारांची आसा. हाची जाणीव आमच्या राज्यपालांक निश्चितपणान आसतली आणि ही जाणीव दवरूनच ते योग्य तो निर्णय ह्या बिलांच्या बाबतीत घेतले. तांचो निर्णय नेमको कितें येतलो ते पळोवपा खातीर आमकां थोडी वाट पळोवची पडटली. तर अशाच तरेन वेगवेगळे विषय आम्ही तुमच्या मुखार युट्यूब आणि फेसबुकाच्या माध्यमांतल्यान हाडत रावतले. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.